मित्रांनो बघा इथे भाऊ भेटल्यात बघा आपल्याला विगरच्या मैदानामध्ये पण भेटले होते दादा आणि त्याही पण माहिती सांगितली होते. समोर बघू शकतात बकासूर आहे आणि त्याचं नाव आहे पुरंदर. तर काल मध्ये आता मैदान झाला होता विगरला तिथे दोन गुलाल झाले होते. आणि आज इथे पण त्यांची एक गुलाल झालेला आहे आणि एक आता शर्यत देखील जमलेली आहे. त्यांच्याशी जरा संवाद साधूया. शेठ नमस्कार. नमस्कार. ओळख सांगा तुमची. माझं नाव संदीप भोसले, अक्कुलवाडी रसायनी पनवेल. तर हा आपल्या घरच्या गायचाच वासरू आहे. त्याचं नाव आहे बकासूर. आहे आता आता विगरला पण 2 शर्ती केल्या आणि आता इथंशी पहिल्यांदाच आलो आम्ही रेडगरला. तर पहिली एक शर्यत झाली आणि आता दुसरी एक शर्यत जमवली. आता पहिली शर्यत ही गावाल्यांशीच होती, म्हणजे रेडगरचेच होते बैल. आता दुसरी शर्यत पण ते गावालेच आहेत रेडगरवाले. तर आता बघू आता काय होतंय आता. तर बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा विगरला पण तुम्ही गुलाल घेतला होता, 2 गुलाल घेतले होते. आज पुन्हा एकदा बघा पहिली शर्यत झाली ती याच गावातील नंदी होते त्याच्यामध्ये तुमचा गुलाल झाला. आणि कुठेतरी पुन्हा एकदा मला वाटते समजतंय की याच गावातील म्हणजे नंदींसोबत शर्यत होतं, म्हणजे दुसरी शर्यत. तर पहिली शर्यत आता कोणासोबत झाली, म्हणजे कोणत्या बैलांसोबत? एक गावठी एक किल्लार होता. अच्छा. आणि आता पण तशी शर्यत जमली, एक गावठी एक किल्लार, म्हणजे ती पण शर्यत जमलेली गावठी एक किल्लार. आणि कुठेतरी बोलतात बघा दादा तुम्ही आमची सुट्टीला काय झाला, सुट्टीला टँकरचं पाणी सोडला होता तेव्हा बैल सटकला होता. तर ती गाडी 2 चकड्यांनी पुढे चालली, पण नंतर यांनी 2 चकड्यांनी गाडी केली कव्हर आणि झाली गाडी ती. ओके. 2 चकड्यांनी. तर दादा बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता 2 चकड्यामध्ये आपली गाडी मागे होती. मागे होती, म्हणजे सुट्टीला जरा पाय सटकला बैला, पाय स्लिप झाला होता, म्हणजे पाणी मारला होता तेव्हा. हा, पाणी मारला तेव्हा. तर दादा बघा तुम्हाला या भागातली मैदान आहेत ना तुमच्या बैलासाठी खूप म्हणजे लकी ठरतात. बरोबर आहे ना, आहे तसंच आहे. आणि बैलांवर पण आपला विश्वास आहे की आपल्याला कधी नाराज करत नाही. बरोबर आहे. तर आता सुट्टी लेट होऊन पण गाडी झाली, म्हणजे ती पण बैला समोरची मस्त चालली, टॉप ऑन टॉप चालली. बरोबर. शेवटी काय हार जीत आहे. बाकी काय ती पण बैला चांगली पळाली, मस्त पळाली गावाला ती गावची. तर दादा तुम्ही शर्यत केली ती किती बाल्यांवरती केली आणि कशा प्रकारे केली? आता ती एक मैत्री खात्यात झाली, ते बोलता येणार नाही. मैत्री खात्यात 2 बादल्या होत्या, पैशाचा बोलत नाही. हा, मैत्री खात्यात झाली गाडी. ते म्हणजे मैत्री खात्यातच गाडी झाली, 2 बादल्या आणि पैसे होते काही. दादा बघा ना, आपण बोलतो या क्षेत्रामध्ये बालदीला खूप महत्व आहे आणि गुलालाला इथं पैशाला जास्त व्हॅल्यू नाही, म्हणजे या क्षेत्रात तरी इथं गुलाल यालाच महत्व आहे. तर दादा पहिल्यांदाच तुमची नंदी या म्हणजे भागामध्ये येतात आणि कुठेतरी तुमचं पण नाव रोशन करतात आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही लांबून येता आणि कुठेतरी तुम्हाला बैला नाराज नाही करत दादा. हा, अजून तरी बैलांना नाही नाराज केला अजून परत. पण शेवटी काय हार जीत आहे ते काय, आता शेवटी कधी बैल काय नाराज असेल तर हारी होऊ शकते, पण अजून तरी नाराज नाही केला सध्या तरी, असं आहे. तर बघा ना दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे घरचा साज आहे. हा, घरचा साज आहे, पण कुठं बोलतात ना मोठ्या बैलांना पण लाजवेल असे काम करतात. हा, हे आहे मात्र. काही या क्षेत्रामध्ये जास्त म्हणजे काही लोक हवेत जातात, तर हा क्षेत्र खाली राहून करायचंय. बरोबर आहे. काही लोक काय 2 गुलाल झाले, 3 गुलाल झाले, छाती काढून वर चालतात. तर हा क्षेत्र असा नाही. हा क्षेत्र असं आहे, खाली राहूनच हा क्षेत्र आहे, खालच्या पायऱ्या राहून. आणि कुठेतरी बोलतात ना संयमी खेळ केल्यावर नेहमीच आपल्या गुलाल होतात. हो, बरोबर. संयमीच खेळ खेळायला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये संयम असेल तोच इथं टिकू शकतो, दुसरा कोण टिकू शकत नाही. बरोबर आहे. असं आहे. तर दादा बैलांच्या तुम्ही काळजी कशा प्रकारे घेता? बैलांची काळजी खरं सांगाल तर माझी पोरच करतात. माझी पोरं आहेत, पोरगी आहे, पोरगा आहे, तेच दोघं पण सांभाळतात. तेच खाया पियाला सर्व टाकतात. त्यांचा नियोजन असतो खाण्यापिण्याच्या बाबतीत पोरांचा. तर आता दुसऱ्या शर्तीला कशा प्रकारे तयारी काय असेल प्लॅनिंग? आता दुसऱ्या शर्तीला आता आहे ना पाणी दाखवलाय. आता 15 मिनिटं झालीत. आता ते बोलतात चला काढू, तर बोललो चला आता काढू. तर दादा ही शर्यत तुम्ही आता खेळता बरोबर, पहिली पण त्यांच्या सोबत केली रेडगरवाल्यांचे आणि आता पण तुम्ही रेडगरवाल्यांच्या सोबत खेळतात. ही शर्यत नक्की ते बैल होतं का दुसरा बैल नक्की? नाही, वेगवेगळी बैल आहेत, दोन्ही पण वेगवेगळे जोड्या. नाहीतर कसं माहित का दादा, आपण बोलतो ना एक शर्यत आपली पडली त्याच्यानंतर आपण बोलतो की दुसरी शर्यत आपण
करूया म्हणजे एक चान्स बोलतात ना, हा, तशा हा. प्रकारे काय आहे का? ना असं काय नाही, हे दोन्ही पण शर्ती मैत्री पोटी त्याचे अच्छा, असं, बाकी काही नाही. चारही बैल त्याही सांगून ठरवले. हा, कदाचित रिटगर वाले आहेत का दुसरे गावले, पण रिटगरचेच बोलले आम्ही इथलेच आहेत अच्छा, असं. तर मी गावाचं नाव विचारलं ना, आम्ही इथलेच आहेत असे बोलले. तर जवळपासच्या गावातले पण असू शकतात. दादा आता आपण बघतोय रिटगरला आपण विगरला आपण लास्ट टाइम भेटलो होतो. बरं. त्याच्यापैकी आता बैलांमध्ये म्हणजे पळण्यामध्ये काय फरक जाणवला का? म्हणजे अजून काय जोमाने असे म्हणजे स्पीड वगैरे लावतात का? आता सांगायचं गेलं तर आता विगरपेक्षा थोडा इथं स्पीड जरा वाढवला पाहिजे हा, आता. तेव्हा बैल थोडा नाराज होता विगरला, तरी पण गाडी केली होती. पण आज बैल फ्रेश होती दोन्ही पण, बरोबर तर आज जरा स्पीड वाढवला जरा पाहिजे बरोबर आहे. असं आहे. तर शेठ, आता एक महत्वाचा प्रश्न आहे बघा ना, तुमच्या भागामध्ये एक मैदान होत आहे, हा. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं काय आहे? आमच्या इकडचं मैदान म्हणजे सर्व मैत्रीपूर्व मैदान होतात. हार जीत ही होत राहते. जरी आज त्याचा बैल हारला तर उद्या तोच बैल आमच्या पैऱ्यात असतो. असेच आमचे हे असतात, मैत्री खात्यात मैदान होतात तिकडचे आमचे. बरोबर आहे, बरोबर. आणि इथं पण मी बघितले सर्व मैदान मैत्री खात्यात येते बरोबर आहे. असं. शेठ बघा ना, आपण बोलता की एखाद्या म्हणजे पाठीचा आपल्याला अंदाज असतो की बाबा आपल्या या पाठीला बैल म्हणजे चांगला एक काम करते किंवा उत्कृष्ट प्रमाणे स्पीड लावतो. म्हणजे आपण बोलतो ना, नव्या ठिकाणी गेल्यावर थोडा बैलाला पण जाणवतो बाबा वेगळी पाठी आहे, थोडासा पल्ल्यामध्ये पण फरक जाणवतो. असं काय जाणवलं का? आता इथं तरी आता बैलांना आता मैदान आता माहिती झाली, त्यामुळे कमी जास्त स्पीड होतो. बैल हा साईडचा बैल बघून पळतो बरोबर शक्यतो साईडचा बैलच बोलून पळतो. त्याचं काम तो करतो. बरोबर शेवटी आमचं त्याचं काम तो करतो, आपलं काम आपण सुट्टीचा करतो. पुढं काय ते त्यांचं ते करतात. आणि कुठेतरी बोलतात ना, स्वतः सुट्टीला असल्यावर मालक तो वेगळाच म्हणजे असतं म्हणजे बैलांसाठी. बरोबर. अजून परत आमचा मोठा दादा आहे, तोच सुट्टी मेकर करतो याची, आणि त्याची मी करतो. अच्छा, हा, दादाच्या ह्याच्यावर तो बरोबर थांबतो बरोबर आहे. असं आहे. तर अजून त्यांच्याकडून बरीच अपेक्षा तुम्हाला आहेत म्हणजे. हो, आहे त्या अपेक्षेनुसार कुठेतरी करतात म्हणजे का? हा, ते करतात गुलाल, ते त्यांचं काम करतात ते बरोबर. बरोबर आहे. तर दादा, रिटगरचा मैदान तुम्हाला कसा वाटला म्हणजे इथे येऊन? रिटगरचा नियोजन व्यवस्थित आहे, एकदम चांगली फाटी आहे. हम्म, अजून बैलांना पळायला पेस पण चांगला आहे. बरोबर. बैलांची पाठी अशी आरुंद आहे, त्यामुळे बैलांना स्पीड घ्यायला चांगला भेटतो. बरोबर. इतर पाट्यांचं कसं आहे, गाडी बैलांना लोटायला लागते, त्यामुळं जोकाडावर मान येते, बैलांना पळताना प्रॉब्लेम होतो. तसं इतर रिटगरचं तसं नाही, बरोबर सेम पाठी आहे, बैलांना सेम पळायला भेटतंय, बरोबर आहे. मागं पुढं गाडी होत नाही. आणि आज बघतो ना दादा, मैदानामध्ये थोडंसं म्हणजे धुलीचा पण थोडासा जाणवतो म्हणजे. हो, दोन्हीच आहे, त्यामुळं आहे दुर्ला आहे इथं. कारण काय मार राहणे, त्यामुळं दुर्ला आहे. बरोबर आहे. म्हणजे ते आपलं आयोजकांना ना बोलणार आपण, कारण नाही, इथं मार राहणं असल्यामुळं ते हा. नैसर्गिक आहे, त्यामुळे आयोजकांना बोलू शकत नाही. त्याही त्यांचा काम केला होता, टँकर सोडला होता, शेवटी नैसर्गिक आहे सर्व, तर काय बोलू शकत नाही. आयोजन नियोजन व्यवस्थित आहे सर्व. ओके, चालेल. तुम्हाला पुढील शर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही स्वतःहून बघा ना, एक ओळख दिली, ती एक मोठी अभिमानाची गोष्ट वाटते. कारण की या क्षेत्रामध्ये पैसा नसला तरी पण एक ओळख तुमच्यासारखी ते देतात, मन भरून येते दादा. बरोबर आहे. आपण काय म्हणजे सांगायचं गेलं तर काही लोकांना अभिमान असतो, बाबा आमच्या एवढ्या गाड्या झाल्या, कसा बोलवायचा, ते येतील, असं नाही. या क्षेत्रामध्ये संयम महत्वाचा आहे. असं झालं. तर बघू आता दुसरी गाडी आता काय करतात ते. बरोबर आहे. तुमचा पुरंदर काम करेल तुमच्या म्हणजे नेहमी जसा तुम्ही सांभाळ करता आणि सेवा करता, कुठेतरी तुम्हाला एक चांगला फल देईल तो. हो, बरोबर. देईल चांगला फल देईल. आता बघू. धन्यवाद.